तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष ठरला। डीएमके सत्तेबार आहे तर एमके स्टॅलिन यांचा देखील पराभव झाला। टीव्हीकेच्या व्हीएस बाबूंकडनं एमके स्टॅलिन यांचा पराभव झाला आणि यामध्ये व्हीएस बाबू हे जायंट किलर ठरले। 5 राज्यांच्या निवडणुकांमधला सगळ्यात मोठा आश्चर्यकारक निकाल आला तो तामिळनाडूचा। जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजे तामिळनाडूचा सुपरस्टार थलपती विजयचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष ठरला। थलपती विजयच्या सभांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीनंतर सगळ्यांनाच तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आलेल्या नव्या अभिनेत्याचं काय होणार याची उत्सुकता होती। पण थलपती विजयनं पहिल्याच निवडणुकीत तामिळनाडू जिंकलं। थलपती विजयचा टीव्हीके पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यामुळे आता आणखी एक अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार हे नक्की आहे। 1992 पासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या थलपती विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर देखील चित्रपट सृष्टीमध्ये होते। एस.ए. चंद्रशेखर यांच्या रसिकांनी या चित्रपटामध्ये विजयचे नाव इलैया थलपती असं होतं। तेव्हापासून विजयला थलपती हे नाव मिळालं। विजयच्या पक्षाने डीएमके सारख्या मोठ्या पक्षाला सत्तेमध्ये येण्यापासून रोखलं। तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा स्वतःच्या मतदारसंघामध्ये पराभव झाला। तामिळनाडूच्या राजकारणाला अभिनेत्यांची एक परंपरा आहे। 50 वर्षांपूर्वी एम.जी. रामचंद्रन यांनी चित्रपट सृष्टीमधून तामिळनाडूच्या राजकारणामध्ये येऊन राजकारण गाजवलं। 50 वर्षांनंतर आता आणखी एक अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार आहे। थलपती विजयची प्रचारामधली हवा ही खरोखरच सत्तेमध्ये परिवर्तित होताना दिसली। विजयच्या पक्षाने जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत। महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि वर्षाला 6 सिलेंडर मोफत, गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी, राज्य सरकारच्या परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000ची मदत, बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना महिन्याला 4,000 रुपये, 9.5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अशा लोकप्रिय घोषणा विजय यांनी केल्या आहेत। विजय यांची लोकप्रियता, त्यांनी केलेल्या आकर्षक घोषणा आणि स्टॅलिन यांच्या विरोधातली लाट त्यामुळे टीव्हीकेना बाजी मारली। 1967 नंतर तामिळनाडूमध्ये फक्त द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 पक्षांची सत्ता होती। 1967 नंतर आता द्रमुक आणि अण्णा द्रमुक सोडून प्रथमच तिसरा पक्ष सत्तेत आलाय।